कोणाला? आ मधुकर दळवी. मधुकर दळवी कुठे असेल त्यांनी या. यस लहू चव्हाण या मॅन ऑफ द मॅच साठी, ज्यांनी खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात 4 बळी घेतले आणि लहू चव्हाण ठरतात मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम, अद्वितीय, विलक्षण. आणि अमित म्हात्रे यांच्या माध्यमातून हे सामनावीर ची ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. लहू चव्हाण इथे आहेत का? असाल तर प्लीज या. मॅचला सुरुवात होईल. मृण्मय ठाकूर आमचे साथी समालोचक आणि एक चांगले फलंदाज. कालच्या दिवसात थोडे शांत दिसले, आजच्या दिवसात चांगला खेळ करतील या आशेसह पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लहू चव्हाण आले असतील तर प्लीज आपण प्रफुल्ल गावडकरांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. दाभोळकर बाबा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. लहू चव्हाण आहेत का? दाभोळकर बाबा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतायत फटका तर केला होता. क्षेत्ररक्षक जर आपण तपासून पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर डॉट बॉल न इथे सुरुवात. या वेळेला आपण पाहतायत फटका खेळला आणि बॉल चालला सीमा रेषा पलीकडे. लहू चव्हाण मॅन ऑफ द मॅच, 4 विकेट. आणि दाभोळकर बाबा तर तुमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत ज्यांना मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ ज्यांनी दाखवला, अतिशय सुंदर पद्धतीने स्किल्स दाखवली. 2 बॉल 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका केलाय क्षेत्ररक्षक मृण्मय ठाकूर जीवाचा आकांतेनं इथे एक धाव परिपूर्ण करतायत. सुदर्शन यांना देखील आपण पाहतायत. एक भारत आर्मी मध्ये आहेत कार्यरत. इथे जर आपण तपासून पाहिलं तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ आता इथे अगदी संपुष्टात येईल. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या 8 आहेत. पितळे पॅन्थर्स टॉस जिंकले आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या. त्या म्हणजे आतापर्यंत 8 वरती. अतिशय सुंदर पद्धतीच्या एसपी स्पोर्ट्सच्या कॅप आपल्याला बघायला मिळतात आणि एसपी स्पोर्ट्स पंकज पाटील पालन टेंबोडे एक्सप्रेस म्हणून भारतीय टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक महत्त्वाचं नाव आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी कॅप. मारुती माने आलेत. मारुती माने सिंगल डबलच्या खेळाला स्वीकारतात. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते. एका बाजूला मृण्मय ठाकूर, जो मी उल्लेख केला कालच्या दिवसात फ्लॉप शो, परंतु आजच्या दिवसात चांगले क्रिकेट खेळतील या आशेसह दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा धावफलकावरती आहेत. फटका पुन्हा एकदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सुदर्शन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, भरपूर चतुर चलाक आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात कर्तव्यदक्ष गोलंदाज तयार. मारुती माने यांनी पुन्हा एकदा बॉलला टॅप केलाय. बघता बघता सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती 11. 4 बॉलचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावरती आजच्या दिवसातला आपण पाहतात आजच्या रजनीतला चौथा मॅच. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग आणि CPPL हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसातला चौथा. पुन्हा एकदा सुदर्शन यांचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. मी म्हटल्याप्रमाणे एक पितळे हर्षा भोगले आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लिश कॉमेंटेटर. जसजशी रात्र होत जाईल तसतसा त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. श्लोक गावड आपल्याला पाहायला मिळतात. कमी वयात चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ. व्हाईट बॉल आलेत. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आणि धावसंख्या 12. शेवटचा बॉल बाकी असेल. मृण्मय ठाकूर ऑन साईडला खेळलाय फटका. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर इथे 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा धावफलकावरती
इथून आणखीन येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर चेंडूंचा खेळ 12 बाकी असेल आणि या 12 बॉलमध्ये किती धावांपर्यंत पोहोचाल बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारा संघ. जर याच रन रेटने जर पुढे आला तर 26 धावा होऊ शकतात, परंतु इथून जर एक चांगलं गिअरअप केलं, टचअप केलं तर धावसंख्यांचा वेग देखील वाढता राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोपी संखे दष्टपुष्ट यष्टीचे मजबूत बांध्याचे, ज्यांच्या हातखंडातलं पहिलं षटक संघासाठी तिसरं षटक ओव्हर दी स्टंप्सने पंचांच्या डावीकडनं उजव्या बाजूनं. या वेळेला आपण पाहतायत चांगला कॉल. यस नो आणि वेट या शब्दांचा समन्वय योग्य रीतीने बघायला मिळाला आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत सध्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मारुती माने आलेत, नो बॉल आणि इथे नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण तपासली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. या वेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आपण पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 वरती. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चौकार येत नाही, फटके जरूर चांगले खेळतात, हरकत नाही. धावफलक थांबलेला नाही ही जमेची बाजू आहे. मृण्मयी ठाकूर शेवटपर्यंत उभे राहिले तर धावा होऊ शकतात. मारुती मानेकडे ती गुणवत्ता आहे, कॅपॅसिटी आहे, कॅपेबल आहेत खेळाडू. कल्पेश आगाव कुठे असतील त्यांनी प्लीज यायचं आहे. कल्पेश आगाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो स्कोर दाखल झालाय. इथे पंचांची नजर आपल्याला पाहायला मिळत आहे, अगदी घारीची नजर. कल्पेश आगाव जर तुम्ही इथे असाल तर आपण पाहतात प्रफुल्ल भाऊंची कॉन्टॅक्ट करा. प्रफुल्ल गावड आहेत, त्यांच्या समवेत कॉन्टॅक्ट करा. आगाव जर इथे आपण असाल तर प्लीज प्रफुल्ल भाऊंची कॉन्टॅक्ट करा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावफलकावरती. SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी कॅप आपल्याला बघायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 20 आहेत. इथे जर आपण पाहिलं तर वळण दिले बॉलला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिलं तर 2 ने फ्लाय होणार. मारुती माने आपल्याला बघायला मिळाले अगदी जीवाच्या आकांतेनं, ज्यांनी धाव परिपूर्ण केली. आणि आता धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचते 23. शेवटचा चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडूमध्ये मृण्मय कालच्या दिवसात पहिल्याच षटकात बाद व्हायचे, परंतु या षटकापर्यंत तिसऱ्या षटकापर्यंत खेळ ज्यांनी केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपले, षटकांचा खेळ संपलाय. 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 ऑन द स्कोर कार्ड. 24 धावा या धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. इंस्टाग्राम म्हटलं की ट्रेंडिंग असतं आणि इंस्टाग्रामवरती आपण पाहतो क्रिकेटपटूंच्या अनेक व्हिडिओ ज्या व्हायरल होतात. आपल्याच विभागातले अनुज भाग्येश राऊत, ब्रँड ऑफ उमरोळी, आज ज्यांनी पालघरच्या क्रिकेटला खूप वर नेलं. पालघरचे जे क्रिकेटपटू आहेत, अदरवाईज ओपन टेनिस क्रिकेटमधले पटू आहेत, पालघर टेनिस क्रिकेट या इंस्टाग्राम चॅनलवरती आपण पाहू शकाल आज अनेक रील व्हायरल होतात आणि ज्यांनी अनेकांना एक सुप्रसिद्धी दिली. पडद्याच्या मागे राहणारे ते अनुज भाग्येश राऊत आपल्याला पाहायला मिळालेत. उमरोळीमधून बिलॉंग करतात, परंतु चांगल्या व्हिडिओ एडिट करत असताना सातत्याने यूट्यूबचे कव्हरेज घ्यायचे, त्यांना एडिट करायचे. एक निस्वार्थ भावनेनं आपल्या पालघरचं क्रिकेट कसं पुढे जाईल असे आमचे अगदी जवळचे मित्र अनुज राऊत यांना पुढील वाटचालीसाठी आज तुम्ही इंस्टाग्रामवरती रीलवरती खेळाडूंना चर्चेत आणताय. येणारं भविष्य तुम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक वेगळं प्रेम देऊन तुम्ही चर्चेत याल आणि पडद्याचा मागे राहणारा एक हिरा आहे. अर्थात आपण पाहतात अनुज राऊत, ज्याचं कौतुक करावं तेवढं कमी. खूप छान पद्धतीनं आज खेळाडूंना ज्यांनी चर्चेत आणलं, पालघरच्या क्रिकेटला पुढे नेलं, तेच अनुज राऊत. त्यांना हॅट्स ऑफ, मानाचा मुजरा. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर इथे
चौथा आहे आणि चौथ्या षटकातला जर आपण तपासून पाहिला तर खेळ 2 बॉलचा खेळ असताना 27 धावा या धावफलकावरती गेल्यात. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीगचा हा थरार अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली स्पर्धा म्हणून कशी असावी या स्पर्धेने दाखवून दिलं. खूप जबरदस्त पद्धतीनं सॉफ्ट हँडने खेळले बॉलला. रोहित दाखल झालेत. अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपक पितळे, हर्षा भोगले. अर्थात हर्षा भोगले, ज्या वेळेला दीपक पितळे दिसतील त्यावेळेला माझ्यासमोर फक्त एकच कॅरेक्टर उभं राहील, ते हर्षा भोगले. आणि तेच बघायला मिळत आहेत. संघाचे संघमालक आणि संघाचे कर्णधार म्हणून शेवटच्या षटकामध्ये स्लॉक षटकामध्ये दाखल झाले मृण्मयी ठाकूर आणि एका बाजूला फलंदाज रोहित पिंपळे, ट्रॅफिक पोलीस. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मृण्मयी यांनी धावफलक 28 पर्यंत तरी नेऊन ठेवले, महत्वाची बाजू राहिली. मृण्मयी यांचा खेळ सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगल परिपूर्ण होईल का? पंचांनी बोट उचलले आकाशाकडं. शेवटच्या क्षणाला विकेट मिळाली. हॅज ॲब्सोल्युटली गॉन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मधुकर दळवी दाखल झालेत. एमडी शेवटचा बॉल असेल. दीपक पितळे क्रिस्टल पार्कचे अध्यक्ष आपल्याला बघायला मिळत आहेत. जे सांस्कृतिक कार्यक्रम राहत आहेत त्याचे अध्यक्ष. नो स्कोर दाखल झालाय. षटक संपले. 3 षटकांचा योग्य खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली 28 आणि 29 धाव्यांचा टार्गेट. पुढील मॅचचा टॉस. नो स्कोर आहे. ऑल राईट. पुढील मॅचचा टॉस होईल मॅच नंबर 5. 29चं हे टार्गेट असेल. आणि या पुढील होणारा सामना जर आपण तपासून पाहिला तर एका बाजूला पाटील पलटन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्रे स्टार्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आमचा आवाज तुमच्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉससाठी या. एका बाजूला पाटील पलटन आणि एका बाजूला आपण पाहू शकाल संघ आहे तो म्हणजेच मात्रे स्टार्स. मात्रे स्टार्स वर्सेस पाटील फलटण मॅच नंबर 21. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 6 राऊंडला मात्र सुरुवात होईल. आज 32 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत या स्पर्धेमध्ये. एकंदरीत कालच्या दिवसात 16 मॅच झाल्या, आजच्या दिवसात 16 मॅच. असं टाईट शेड्यूल, एक मोठं शेड्यूल असतं. 2 पंच आम्हाला पाहायला मिळतात. बोईसरवरनं आलेत. निलेश पाटील, यश पाटील आणि अमित यादव हे 2 पंच. अगदी कमी वयात सोबत शिक्षण आणि शिक्षणासमवेत पंचांची भूमिका म्हणजेच रोजगारासहित शिक्षण करता हे महत्त्वाचं आहे. आज अनेक तरुण पिढी जर आपण तपासून पाहिली तर क्रिकेटच्या मागे भरकटलेली आहे. फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. मग जिथे तुम्ही तुमचं शिक्षण देखील त्याला महत्त्व देत नाही, तिथे तुम्ही जर जॉबला असाल तर त्या जॉबला तुम्ही महत्त्व देत नाही. फक्त क्रिकेटच्या आहारी गेलेली आज तरुण पिढी आपण अनेक पाहतोय. आपला जो हा पालघर बेल्ट आहे हा आपण कोकण किनारपट्टीला अगदी जवळ आहोत. आणि किनारपट्टीला म्हटलं की क्रिकेट या खेळाचा क्रेज जास्तीत जास्त असतो. ज्या अनुषंगाने इथे प्रत्येक खेळाडू क्रिकेटला आकर्षित होतो. आणि मग जॉबला दांडी मारायची, नाईट मॅच झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी लेट उठणं, ह्या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये बाजूला असाव्यात. मी म्हणेन की संसार, धंदा, प्रपंच, नोकरी, शिक्षण या गोष्टी एका बाजूला आणि एका बाजूला क्रिकेट हे तुमच्याकडे असायला हवं. पाटील पलटण संघ तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपण टॉससाठी या. तुमचा प्रतिस्पर्धी मात्रे स्टार्स हा इथे पोहोचलेला आहे. मॅचला सुरुवात होईल जिथे टार्गेट 29 आहे. मृण्मयी ठाकूर पहिलं षटक हातात आहे त्यावेळेला फलंदाज फक्त सिंगल डबलचा खेळ करतात. मृण्मयी ठाकूर जर स्लॉगमध्ये आले तर तिथे विकेट मिळण्याची त्यांना रात संधी मिळू शकते. आता मृण्मयी ठाकूर स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती येतील नाही येतील या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ते स्वतः झालेत दाखल. आजच्या दिवसात नितेश पाटील यांना देखील आपण खेळताना पाहिलंय. याच मैदानात 6 वाजता अगदी शार्प रिपोर्टिंग केली होती त्यांनी. पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर. पहिलाच बॉल वेग आणि प्रचंड वेग. तुमच्याकडे फक्त वेग असून नाही चालत, तुमच्याकडे योग्य नियंत्रण आणि लयबद्ध गोलंदाजी ह्या गोष्टी असाव्या लागतात. आणि त्या ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून सातत्यानं पुढे येत असतात. पुढचा बॉल अगदी पायावरती जाऊन आदळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे शॉटमध्ये. डॉट बॉल आलाय. पाटील पलटण इथे आहेत का टॉसला? प्लीज या.
मात्रे स्टार संघ पोहोचलेला आहे. सुनील पाटील तिथे आलेले आहेत. एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी जास्त करतात मृण्मय. वेगामध्ये ज्या वेळेला तुम्ही तफावत कराल ना त्यावेळेला या गोष्टी बघायला मिळतील जरूर. म्हटलं जातं ना की वेग हा मग मैदानाच्या आतमध्ये असो अदरवाईज तुमच्या बाईकवरती असो तो योग्य पद्धतीने असायला हवा. ज्यावेळेला योग्य वेग नाही राहणार त्यावेळेला तुमची गाडी ही तुमच्या कंट्रोलच्या बाहेर राहील आणि सध्या धावा देखील कंट्रोलच्या बाहेर चालल्यात. मी म्हणेन या षटकात एक बॉलचा खेळ झाला 3 धावा फलकावरती. तिन्ही बॉल हे वाईटचे आहेत म्हणजेच तिन्ही धावा वाईटच्या मिळाल्या. जरी धावा तुम्ही 29 ठेवल्या ज्यामध्ये 3 एक्स्ट्रा एक बॉल डॉट झालाय ना. आणि आता इकडे नाही रे मित्रा. मृण्मय ठाकूर एक बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 3. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती. फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत समोरच्या दिशेनं. क्रॉस बॅटनं फटका जरूर चांगला खेळला. 2 बॉलचा खेळ झाला आणि 4 धावा या धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर आणि जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मृण्मय ठाकूर. पहिलं षटक क्रिस्टल पार्क प्रीमियर लीगचा हा थरार 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. तीन बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 6 वरती जाऊन पोहोचते. 4 एक्स्ट्रा देखील बघायला मिळत आहेत. पाटील फलटण आपल्याला पाहायला मिळतं. इथे जर खऱ्या अर्थानं आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचेल. 4 बॉलचा खेळ झाला ज्यामध्ये 3 बॉल एक्स्ट्राचे राहिले. गोलंदाजी ट्रॅकवरती विथ द बॅट मृण्मयनं प्रभावी केलं. विथ द बॉलनं थोडीशी होळसाण राहिली धावांची. बॉल आतमध्ये पुरवायचा आहे. जर मॅच बॉल नसेल तर जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. यास मॅच बॉल येतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती. बॉल क्रमांक 5 त्यांच्या हातखंडातून. एकोणावीस बॉल आणि 21 धाव्यांची गरज. सामना अटीतटीच्या वळणावरती आहे. दोन्ही संघ सहजरीतीनं हार पत्कारांमधले नाही. फटका खेळलाय समोरच्या दिशेने. बॉल डॉट आलाय. षटक संपलंय आणि षटका अखेर धावांची गती तपासून पाहिली तर 18 बॉलमध्ये 21 धावा. आज होळी आणि उद्या धुलीवंदन. मराठी अंकातला अत्यंत महत्त्वाचा हा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि होळीच्या सर्व माता भगिनींना क्रिकेट रसिकांना खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमचे सारे दुःख अग्नीमध्ये जळो आणि तुमच्या आयुष्यात चांगले आणि सुवर्णाचे क्षण येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पाटील फलटण वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पुढील सामना या वेळेला आलाय चौकार. धावा कमी त्यामध्ये मिसफील्ड. गरिबी में आटा गेला. नाही चालणार. तुम्हाला इथून कंजूसीनं गोलंदाजी करावी लागेल. धावफलकावरती जर धावा तपासून पाहिल्या तर 13 धावा जाऊन पोहोचत आहेत. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिलं तर आजच्या रजनीतला मॅच क्रमांक हा 4था चालू आहे. आणखीन इथून 12 सामने आपल्याला पुढे आणायचे आहेत. ग्रुप मॅच आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीनं लीग स्टेजला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. 4थ्या ग्रुप आपण पाहू शकाल म्हणजे 4थ्या राऊंडच्या मॅच चालू झालेत. यावेळेला आपण पाहताय नरम हाताने खेळायचं होतं. सॉफ्ट हँडनं पुश करायचं होतं बॉलला परंतु नाही करता आलं. बॉल अंगावरती जाऊन आदळलाय. MD अर्थात मधुकर दळवी दाखल झालेत. पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि फटका खेळत असताना आपण पाहतायत केसांचा बॅलन्स देखील सेट करतात. प्रत्येक बॉल मागे ॲज आगळे वेगळी हेअरस्टाईल ही चर्चेतला विषय राहिलाय. प्रत्येक वेळेला तुम्ही फटका खेळणार त्यानंतर हेअर तुम्हाला शिफ्ट करावे लागतात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. फटका अलॉंग दी कार्पेट. मारुती माने आहेत आणि मारुती माने यांच्याकडून या गोष्टी खूप कमी वेळा बघायला मिळतात परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये आता ते झाले. थोडेसे हतबल आहेत. थोडेसे हताश आहेत. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. 13 बॉल आणि 11ची गरज. सामना अतिशय सुंदर पद्धतीने रफ अँड टफ समोरच्या दिशेनं. या वेळेला मागच्या बॉलवरती जरी मी मिसफील्ड केली असेल परंतु या वेळेला नाही. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आलं. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते आत्तापर्यंत 19 वरती. अर्थात आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 10ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती
रोहित पिंपळे व्हाईट बॉल. धावा कमी आहेत, या गोष्टी टाळाव्या लागतील. आता मृण्मयी ठाकूर सांगतील की 29 धावा केल्या, अजून काय करायला आम्ही कमी पडलो, की जिथे हेही टार्गेट अगदी सहज रीतीने चेज होत चाललंय. बॉल इन टू द गॅप अँड गेट इट 4 रन्स. क्लास बॅटिंग. आता 11 बॉलमध्ये गरज आहे 5 धाव्यांची. हाफ ट्रॅकरचा बॉल, याही वेळेला अनुप यांना चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अंगावरती बॉल आदळलाय, परंतु संघासाठी धावा रोखायच्यात. आता 4ची गरज. नो बॉल. नो बॉल म्हणजेच आता धावसंख्या 3ची गरज राहील. अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती 10 बॉल आणि 3ची गरज आहे. फटका इथे देखील खेळला, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने सध्या धावफलकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय, ती म्हणजे 27. 9 बॉल आणि 2ची गरज. रोहितचं कौतुक करावं लागेल, राहुल यांचं कौतुक करावं लागेल, जे शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले. ते महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या विकेटचं महत्त्व कसं देता. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडनं बॉलला केले स्टिअर, जिथे बघता बघता आपण पाहू शकाल सिंगल. स्कोर आर लेवल. 7 बॉल आणि 1ची गरज. आदरणीय सन्माननीय अनिलदादा गावड यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण प्लीज सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अनिलदादा गावड यांचं शुभ आगमन, आणि त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी आणि मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. चला, पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुमित चिल्ले कुठे असतील तर प्लीज या. 4 मॅच नंतर निश्चित स्वरूपात ते आम्हाला रिलीव्ह करतील या एका मॅचसाठी. कालच्या दिवसात हर्षा भोगले यांना ऐकलं, सुमित चिल्ले यांना ऐकलं, तदनंतर जर आपण पाहिलं तर मृण्मयी ठाकूर यांना देखील ऐकलं. म्हणजे टॅलेंटची कमी नाही या क्रिस्टल पार्कमध्ये. तुम्ही आम्हाला मग म्हटले होते ज्यावेळेला कॉमेंट्रीसाठी फोन आला की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, टॅलेंट भरपूर आहे या क्रिस्टल पार्कमध्ये. आणि सुमित भाऊ जोडले जातील या पुढील मॅचसाठी. तुर्तास थांबतोय. पुढील आवाज क्रिस्टल पार्कचा गोड आवाज आणि गोड गळ्याचे धनी अर्थात सुमित चिल्ले यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. आणि तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावरती यथोचित आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. गावड सर इथे पोहोचतायत. अनिलजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं इथे आगमन होताना आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान देखील होईल. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचे आपल्याला पाहायला मिळतात. राहुल ठरतात मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अनिलदादा गावड यांचं इथे आगमन आपल्याला पाहायला मिळतं. एक कार्य सम्राट म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. आणि या जसं पुढील मॅचला सुरुवात होईल तसं सुमित चिल्ले यांचा आवाज आपण ऐकणार आहोत मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. हॅलो, खूप खूप धन्यवाद उत्कर्ष. खरोखर काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून आम्ही उत्कर्षी खूप सुंदर अशी समालोचना आम्हाला ऐकायला मिळत आहे, त्याबद्दल आम्ही आभार आहोत. या अगोदरचा मॅन ऑफ द मॅच आहे राहुल. मी गावड सरांना विनंती करेल की मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून राहुलला गौरवण्यात आले आहेत, तर त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावं. पुढचा सामना म्हात्रे स्टार वर्सेस पाटील पलटण. दोन्ही खूप स्ट्रॉंग टीम दिसत आहेत. म्हात्रे स्टारनी माफ करा, म्हात्रे स्टार पहिले 2 सामने गमावले होते, परंतु काय कमबॅक केला आहे अगदी फिल्डिंगच्या बळावरती. धन्यवाद गावड सर, तुम्ही आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन तुम्ही इथे आलात, त्याबद्दल संपूर्ण क्रिस्टल पार्क तुमचे आभारी आहोत. पुढचा चेंडू टाकेल तो अक्षय, सामना करेल तो मानस, आणि तटवलेला चेंडू 1 धावावरती समाधान मानावे लागते ते मानसला. माफ करा, 2 धावावरती समाधान मानावे लागते मानसला. मानस एक अतिशय नावाजलेला CPL मधील, CPL फक्त क्रिस्टल पार्क नव्हे तर पूर्ण पालघरमध्ये त्याचं नाव आहे. सुंदर असं आहे त्यांचं
फलंदाजी पाहायला मिळते. त्याचबरोबर सेंट जॉन या कॉलेजमध्ये सुद्धा त्यांचं नाव गाजलेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि गचाल असं क्षेत्ररक्षण, अनपेक्षित असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते निनाद खरोखर एक चांगला प्लेअर आहे, पण होतं अप अँड डाऊन. 2 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 1 धावावरती समाधान मानावे लागते ती मानसला. पुढचा चेंडू खेळते स्वतः संघ मालक म्हात्रे स्टारचे संघ मालक अमित म्हात्रे. बघूया अमित म्हात्रे आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि पुन्हा एकदा 1 रन काढून त्यांनी स्ट्राईकवरती मानस आणलं. चांगलं असं क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. जेवढा वेळ स्ट्राईकवरती राहील मानस तेवढी धावसंख्या जास्त होईल. पुन्हा एकदा सुंदर फटका. तिथं सुंदर क्षेत्ररक्षण पूर्वज याच्याकडून. पूर्वजला मानलं जातं की चांगला फुटबॉलपटू आहे, परंतु इथे क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 5 चेंडू 9 धावा. पुढचा शेवटचा चेंडू आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू. 1 धावावरती समाधान मानावं लागते. चांगलं असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते पूर्वजकडून. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. सुंदर असं क्रिकेट पाहायला मिळतं. ते म्हात्रे स्टार खरोखर खूप चांगलं असं कमबॅक केलं आहे तो म्हात्रे स्टार यांनी. म्हात्रे स्टारमध्ये खूप नावाजलेले असे प्लेयर आहेत. त्यामध्ये ओपनिंगचे प्लेयर बिंदास खेळू शकतात, कारण मागे आहे तो रबाडा नावाजलेला प्लेयर. रबाडाच्या नावातच बरंच काही आहे. पुन्हा एकदा 1 धावावरती समाधान मानायला लागते ती म्हात्रे यांना आपल्या संघासाठी. 1 चेंडू 11 धावा. गोलंदाजी करेल तो प्रथमेश स्वतः संघ मालक. पुढचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. प्रथमेश खरोखर क्रिकेटमध्ये क्रिस्टल पार्कमध्ये एक नाव आहे प्रथमेशचं, जो चांगला क्रिकेट खेळतो. दरवर्षी पाहायला इथे मात्र झेल बाद होता वाचले आहेत म्हात्रे. चांगला असं प्रयत्न पाहायला मिळेल ते मोकाशी यांच्याकडून. पुढचा चेंडू 3 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा तटवलेला एक चेंडू 1 धावावरती समाधान मानावं लागते. दोन्ही बलाढ्य संघ आणि हे नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. बघूया या संघामध्ये कोणाला विजय मिळते, कारण की एवढं नक्की या संघामध्ये या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो टॉप 4 मध्ये क्वालिफाय नक्की होणार आहे इथे. त्यामुळे हे अगदी अटीतटीचा सामना आहे हा. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 16. आणि ह्या होम ग्राउंड जर म्हटलं जाईल ना, तर त्या होम ग्राउंडचा जो प्लेअर आहे तो हर्षित 3रं षटक घेऊन येतो. खरोखर खूप प्रॅक्टिस केली हर्षितने या ग्राउंडवरती. त्यामुळे नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली इथे आपल्या हर्षितकडून. सामना करेल तो मानस. सुंदर क्षेत्ररक्षण. आम्ही या अगोदर बेस्ट फिल्डर म्हणून बऱ्याचदा गौरवण्यात आलाय तो नीरव, आमचे मित्र जयेश संखे यांचे सुपुत्र नीरव. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून नेहमी पाहायला मिळतं. खूप कमी वयात त्यांनी चांगलं नाव कमावलं इथे. 1 चेंडू 17 धावा. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा लेग ब्रेक. 2 चेंडू 18 धावा. आणि आता मात्र 9 चेंडू 19 धावा. मानस जोपर्यंत क्रीजवर उभा आहे तोपर्यंत धावसंख्या 30, 35, 40 होऊ शकते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते ते दोन्ही मानस आणि स्वतः संघमालक अमित म्हात्रे यांच्याकडून. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 20. पुन्हा एकदा लेग ब्रेक. तितकाच सुंदर फटका अमित म्हात्रे यांच्याकडून. अमित म्हात्रे खरोखर एक चांगले ऑलराऊंडर, बॅटिंग बॉलिंग आणि आपल्या संघासाठी नेहमी 100% देत असताना दिसतात आपल्याला. 4 चेंडू धावसंख्या झाली आहे ती 24. अजूनही 8 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा सुंदर फटका, पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ते अक्षय यांच्याकडून. धाव बाद होण्याची शक्यता होती, परंतु
चांगलं कलेक्ट करता आलं नाही इथे हर्षितला. पुढचा चेंडू हर्षित, सामना करेल तो मानस आणि सुंदर चेंडू, डॉट चेंडू, लेग ब्रेक, मिडल स्टंपवरून अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर काढला तो चेंडू. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ते 25. शेवटचा षटक, परंतु शेवटच्या षटकामध्ये जास्त रन्स येणार नाही कारण की जो गोलंदाज आहे तो नावाजला गोलंदाज आहे आमच्या क्रिस्टल पार्कमधला, जे की खरोखर कंजूस आहेत रन देण्यामध्ये. बाकी दिलदार, दोस्तीच्या दुनियेतला दिलदार माणूस म्हणजे मोकाशी. बघूया मोकाशी आपल्या संघासाठी काय करतात ते. शेवटचा षटक घेऊन येतात मोकाशी, सामना करेल ते अमित म्हात्रे विदाऊट लॉस. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 25. पुढचा चेंडू, सामना करेल अमित म्हात्रे. बघूया अमित म्हात्रे काय करतात ते. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. खरोखर आता हा सामना मी तुम्हाला सांगितलं अगदी सेमीफायनल फायनल प्रकारचा सामना आहे. हे सामने हे दोन्ही संघ आपल्याला वरती पाहायला मिळतीलच. पुन्हा एकदा पुन्हा एकदा 4 धावा वाचवल्या ते नीरवने. तुम्ही पाहू शकता नीरवचं क्षेत्ररक्षण किती. इथे या बॉक्समध्ये हेच गरजेचं असतं की प्रत्येक चेंडू तुमच्या परफेक्ट हातामध्ये येईल असं नाहीये, परंतु बॉडीने, हाताने, पायाने बॉल अडवणं गरजेचं आहे, बाउंड्रीवरती बॉल जाऊ देणं गरजेचं आहे आणि तेच पाहायला मिळतं नीरवकडून. पुढचा चेंडू घेऊन येते मोकाशी, सामना करेल ते अमित म्हात्रे. डॉट चेंडू, स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न केला अमित म्हात्रे यांनी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 2-3 चेंडू धावसंख्या 27. पुन्हा एकदा आणि आता मात्र धावबाद झाले ते अमित म्हात्रे. मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप अनुभवी गोलंदाज आहेत मोकाशी आणि ते जास्त रन्स देणार नाहीत. आणि आता पुढचा फलंदाज आलाय तो रुपेश नावाचं वादळ ह्या ग्राउंडवरती आले आहेत. खूप कमी चेंडू बाकी राहिले आहेत, परंतु त्यांना 1 चेंडू मिळाला तरी तेच पुरेसा आहे. पुढचा चेंडू मोकाशी, सामना करतो मानसने सुंदर फटका मारला. सुंदर क्षेत्ररक्षण पूर्वजकडून पाहायला मिळते आणि सहजरित्या 2 धावा. रबाडा, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 5 चेंडू 29 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल, तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पूर्वज आमचे राजू काका यांचे सुपुत्र, सुंदर क्षेत्ररक्षण पूर्वज. पुढचा आणि शेवटचा चेंडू, सामना करेल तो मानस अगदी पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूवर तो उभा राहिलाय, त्यामुळे हाच एक मोठा स्कोर पाहायला मिळेल. 16 वरती नाबाद खेळतो तो मानस. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू आणि शॉर्ट प्रकारचा चेंडू, परंतु तितका चांगला त्याचा फायदा उठवता आला नाही आणि धावबाद. मी सांगितलं होतं हर्षित या ग्राउंडवरचा होम ग्राउंड आहे, त्याच्या आधी तो स्टंप उडवणार कुठूनही कोणत्याही कोपऱ्यातून. मी पार्थ शिरगावकर यांना विनंती करेल की त्यांनी स्टेजवर यावे. आणि 4 षटकानंतर धावसंख्या झाली ते 31 धावांचं बलाढ्य टार्गेट इथे दिले आहे. कारण की हे 31 खरोखर मोठं टार्गेट म्हणावं लागेल, कारण की समोर तुम्ही पाहू शकता सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या टीममध्ये म्हात्रे स्टारमध्ये स्वतः म्हात्रे, मानस, रुपेश, तितकेच सुंदर क्षेत्र. पार्थ लवकरात लवकर, पार्थ यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावे ही विनंती. नेक्स्ट सामना आहे तो शिरगावकर लायन वर्सेस चव्हाण सुपर किंग. मी त्यांना विनंती करेल, दोन्ही संघाचे कॅप्टन यांनी, दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस इथे यावे टॉस करण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक वरती दिसत आहे ते स्वतः संघमालक प्रथमेश, नॉन स्ट्राईक वरती अक्षय. यावरती अक्षयवरती मी पार्थ शिरगावकर यांना विनंती करेल की आमच्या इन्व्हिटेशनला मान राखून अनिल दादा यांचं आगमन झालं आहे तर त्यांनी स्वागत करावं. मी पार्थला विनंती करेल अनिल दादा यांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. कॅमेरामॅन मी विनंती करेल US वरून आलेले आमचे पार्थ यांच्या हस्ते. धन्यवाद पार्थ, धन्यवाद अनिल दादा. पहिला चेंडू, सामना करेल तो प्रथमेश, पण पहिला स्क्वेअर चेंडू पंचाने घोषित केला आहे. पहिला वाईट चेंडू. चांगली सुरुवात पाटील पलटणसाठी. बघूया पुन्हा एकदा
पुन्हा एकदा पंच बॉल डॉट चेंडू पायाला लागला आहे बॉल. एक चेंडू एक धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते अमित म्हात्रे. संघ मालक टू संघ मालक, संघ मालक वर्सेस संघ मालक पाहायला मिळते आपल्याला. बेस्ट वर्सेस बेस्ट हे दोन्ही असे संघ मालक की दरवर्षी आपल्याला ते क्वालिफाय होताना दिसत असतात. हा सामना खरोखर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा अगदी चुरशीचा सामना होणार आहे. सुंदर फटका परंतु तितकंच गचाल क्षेत्ररक्षण, परंतु मागे बॅकअप आहे लहू चव्हाण. खरोखर त्यांचं हे पहिलं CPL आहे. खरोखर चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं इथे. चांगला फटका परंतु झेलबादची संधी गमावली आहे पाटील काकांनी. 3 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू अक्षय सामना करेल. माफ करा परंतु नो स्कोर घोषित केला आहे. हा चौकार होता परंतु नो स्कोर. पाटील पलटणच्या 4 धावा कमी झाली आहेत इथे नो स्कोरमुळे. पुन्हा एकदा सामना करेल तो अक्षय अमित म्हात्रे यांना. अमित म्हात्रे एक चांगले गोलंदाज आहेत, जास्त रन्स देणार नाहीत, त्यामुळे पहिलं षटक घेऊन आले त्याने. आणि क्लीन बोल्ड इथे अक्षय मोठा हादरा लागलाय तो पाटील पलटण या संघाने. पण पाटील पलटणकडे चांगले धडाकेबाज फलंदाज आहे अजूनही. पुढचा सामना शिरगावकर लायन वर्सेस चव्हाण सुपर किंग. दोन्ही कॅप्टन इथे आले आहेत. मी भोसले सरांना विनंती करेल की मी टॉस उडून घ्यावे. इथे लकी टॉस USA वरून घेऊन आलेले आहेत. पुढचा चेंडू पुढचे अनुभवी गोलंदाज क्रिस्टल पार्क मधले पाटील काका उर्फ राजू पाटील. खरोखर माफ करा 5 चेंडू 1 चेंडू अजूनही बाकी आहे पहिल्या षटकातला. पहिला वाईट होता, दुसरा डॉट, तिसरा 1 धावा, चौथा डॉट, 5वा डॉट आणि शेवटचा विकेट काढला होता. त्यामुळे 1 चेंडू अजूनही बाकी आहे. सामना करेल तो निनाद. 1 धावा. सुंदर 1 धावावरती समाधान मानावं लागते ती. 1 षटकानंतर धावसंख्या झाली ते फक्त 3. मी सांगितलं होतं पहिलं षटक घेण्यामागचं कारण ते म्हणजे अमित म्हात्रे. परंतु इथे मॅच अजूनही बाकी आहे कारण ते धडाकेबाज प्लेयर निनाद अगदी ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह लेदर क्रिकेटचा तो प्लेयर. बघूया त्याच्याकडून काय आता आपल्या संघासाठी काय करतोय तो. पुढचा चेंडू पाटील काका यांच्याकडून. सुंदर चेंडू आणि क्लीन बोल्ड. काय तो चेंडू होता, अनप्लेएबल तो चेंडू. आणि मी सांगितलं होतं अनुभवी बॉलर आमचे पाटील काका आणि त्यांनी इथे मात्र मोठा हादरा, पुन्हा एकदा मोठा हादरा दिलाय तो पाटील काका यांनी. आता म्हात्रे स्टार नक्कीच फ्रंटफुटवर आहेत आणि पाटील पलटण बॅकफुटवरती कारण की 2 चांगले फलंदाज बाद झालेले आहेत. आता नेक्स्ट प्लेयर हर्षित. बघूया सामना करेल पाटील काका. बघूया हर्षित काय करतो. मी सांगितलं हर्षितचा होम ग्राउंड आहे, तो मॅच फिरू शकतो. त्याने याच्या अगोदर मॅच फिरवले आहेत पाटील पलटणसाठी. आणि सुंदर फटका गॅपमध्ये मारला फटका आणि 4 धावा. मी सांगितले हा एक चांगला फलंदाज आहे हर्षित जो मॅच फिरवू शकतो. आणि जर तो प्रथमेशला साथ देत असेल इथे तर मॅच 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 7. सुंदर असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते ते. 4 चेंडू 10 धावसंख्या आणि सुंदर फटका परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू. शेवट पाहायला मिळाले ते. इथे 2 धावा देण्यात येते
बाउंड्रीला पाय टच झालाय ते लहू काका यांचं. 2 षटकानंतर धाव संख्या झाली ते 12. अजूनही 12 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. आता मात्र 1-2 वरती जिंकणे कठीण आहे. इथे मोठे फटके पाहायला मिळतात का ते बघूया आपण. पुढचा गोलंदाज स्टार बॉलर केपी उर्फ क्रांती पाटील. गेले बरेच CPL त्यांनी स्टार बॉलर बेस्ट बॉलरचे अवॉर्ड जिंकलेले आहेत. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतात ते. तिसरं षटक घेऊन येतं क्रांती पाटील. सामना करेल तो हर्षित. सुंदर. पुन्हा एकदा हर्षितने 1 धाव काढून आपला कॅप्टन तसेच आपला संघमालकाला स्ट्राईक वरती आणले. बघूया आता प्रथमेश काय करतोय ते. उरलेल्या 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. इथे एक चांगला फटका मॅच मध्ये आणू शकतोय. 2 धावा. दोन चेंडू 15 धावा. सुंदर फटका पण सुंदर क्षेत्ररक्षण. मागे उभा आहे तो रुपेश रबाडा उर्फ रबाडा. आम्ही पाहिलं याचं क्षेत्ररक्षणाच्या बळावरती मॅच जिंकत आहेत हे म्हात्रे स्टार. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. शिवप्रसाद यांचे सुद्धा पहिलंच हे CPL आहे. खरोखर चांगलं त्यांचं प्रदर्शन पाहायला मिळतं इथे. असेच येत राहा आमच्याबरोबर, सपोर्ट देत राहा आम्हाला. मानस किती स्टार प्लेअर इथे हा म्हात्रे स्टार मध्ये आहेत, त्यामुळे 4 मिळणे खूप कठीण आहे. पुढचा चेंडू क्रांती पाटील. सामना करेल तो हर्षित. बघूया हर्षित आपल्या संघासाठी काय करतोय तो. सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. शिवप्रसाद. इथे 4 मिळणे खूप कठीण आहे. आता मात्र सामना फसलेला दिसत आहे तो पाटील पलटण आणि मी सांगितल्याप्रमाणे म्हात्रे स्टार यांनी आघाडी घेतली आहे या सामन्यामध्ये. आता कमबॅक करणे खूप कठीण आहे. 3 षटकांनंतर धाव संख्या झाली आहे ती आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये धाव संख्या झाली 12. बघूया काही होऊ शकते इथे. हर्षित आणि प्रथमेश अजूनही क्रीजवर आहे. 1 चौकार मॅच मध्ये आणू शकतो यांना आणि शेवटच्या चेंडूपर्यंत काही होतंय हे पाहूया. परंतु अजूनही मी सांगेल की इथे म्हात्रे स्टार थोडे प्लस मध्ये आहेत, कारण की त्यांचं क्षेत्ररक्षण त्यांच्या आपल्या क्षेत्ररक्षणावरती खूप विश्वास आहे. त्या बेसवरती अगदी बॉलर कशा प्रकारे बॉलिंग करतोय याचा विचार न करता बॉलवरती तुटून पडत आहेत तिथे म्हात्रे स्टारचे फिल्डर. बघूया पुढचा चेंडू. लहू काका. सामना करेल हर्षित. सुंदर पटका. परंतु मी सांगितल्याप्रमाणे 1च धावावरती समाधान मानावं लागेल तो पाटील पलटणना. 5 चेंडू 11 धावा. ओ इथे इथे कॅच सोडली आहे ते शुभम याने. चांगली संधी होती. 4 चेंडू 10 धावा. 1 चौकारची खूप नितांत आवश्यकता आहे पाटील पलटणला या गेम मध्ये येण्यासाठी. परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते लघु काका यांच्याकडून. 3 चेंडू आणि फक्त 3 धावा खर्च केले आहेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स वी कॅन सी. नेक्स्ट पुढचा चेंडू. इथे मात्र काही करू शकले नाहीये ते. शेवटपर्यंत उभे राहिले परंतु आपल्या संघाला विजय करून देऊ. आता मात्र शेवटचा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. काय पाहायला मिळतंय ते. केपी सुंदर. अभिनंदन म्हात्रे स्टारने अगदी बलाढ्य संघ पाटील पलटण यांना पराजय करून लगातार पहिले दोन मॅच हारून सुद्धा पुढचे लगातार 4 मॅच जिंकताना दिसत आहे ते म्हात्रे स्टार. आणि म्हात्रे स्टार हे मला वाटतं पहिली टीम अशी आहे पिते पॅन्थर नंतर जे लगातार 4 मॅच जिंकले आहेत ते. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे तो अमित म्हात्रे. 1 विकेट घेऊन 12 धावा बनवल्या. ते मी अमित म्हात्रे
सरांना विनंती करेल की त्यांनी इथे यावे आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारावं. मी आपले आमदार कल्पेश आगाव यांना विनंती करेल की अमित म्हात्रे सरांना पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यावं. अभिनंदन अमित सर. पुढचा सामना चव्हाण सुपर किंग आणि शिरगावकर लायन्स. शिरगावकर लायन्स यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. शिरगावकर लायन्स याच्यामध्ये गेल्या वर्षी सुद्धा मी हे कॉमेंट्री करताना मला आठवते त्यांच्यामध्ये एक लायन्स आहे खरोखर, त्यामुळेच की लायन्स नाव देतं, तो म्हणजे स्नेहल. खरोखर तो चेंडूवरती हातात बॅट असेल तरी लायन्स सारखा तुटून पडतो. हातात बॅट